हॅलो, थोडा आवाज येऊ द्या. हॅलो हॅलो. सर्वांना पुन्हा एकदा या युवाशाही सुशांत मनवेचा शाहिरी मानाचा मुद्रा. रसिका हो, बुवाने कशी वारी केली? एखाद्या मैतावर तोंड घेऊन जाता तसा आला होता इथं. बुवा काय, बुवाच्या चेहऱ्यावर नाही हसू नाही काय. ओ बुवा, बुवा आम्ही मनवे, माने नाही बुवा. माने आणला तर भारी पडेल तुम्हाला बुवा. बुवा आम्ही मनवे. बुवानी जवळजवळ 1.25 तास वारी केली. बुवाला 9:05 मी दिली होती हातामध्ये. हा रंगमंच हातामध्ये दिला होता. पण बुवा मला आयोजकांनी फक्त 15 मिनिटाचा वेळ दिला आहे. त्या 15 मिनिटामध्ये तुझी कशी जिरवतो ती बघ आता. तत्पूर्वी भुवांचा प्रश्न आहे, कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण? भुवा, ही माझी या रंगमंचावर दुसरी भेट आहे, म्हणजे दुसरी बारी आहे. आणि बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. उत्तर आहे का बुवा? मन हा आपल्या सर्व भावनांचा आणि विचारांचा राजा आहे, जो बऱ्याचदा अहंकाराच्या प्रभावाखाली येऊन माणसाला चुकीच्या मार्गावर नेतो. मनाचे नियंत्रण सुटल्यास अहंकार निर्माण होतो. म्हणून या कलियुगामध्ये माणसाच्या शरीरामध्ये किंवा जीवनामध्ये राग उत्पन्न निर्माण करणारा मन म्हणजेच मनचंद्र राजा होय. बुवा, मन म्हणजेच मनचंद्र राजा होय. बुवा ग्रंथाचं नाव सांगतोय, मनचंद्र बोध ग्रंथ. बुवा माझे गुरुवर येत आहेत. मनचंद्र बोध ग्रंथ आहे. लेखक हिराजी महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. आणि बुवा, जो माझा प्रश्न त्याचे उत्तर दिलंय, तुमच्याकडे पुरावा असेल तर घेऊन या. तुम्हाला मूळचा प्रश्न आमचा कळलेलाच नाही आहे बुवा. संसार सागर, पहिला मेन म्हणजे संसार सागर याचा अर्थ जाणून घ्या बुवा, नंतर माझ्या प्रश्नाला हात घाला बुवा. आता बुवांची गवळण. बुवा गवळणीमध्ये बोलले, रुसली का राधे आज मला तू सांग ना. बुवा गायकी कशी असावी, शेर कसे असावे हे तुला मी आज सांगतो. रुसली का राधे आज मला तू सांग ना. देख पप्पी गाणी मला तू आज ना. ही बुवांची गवळण आहे. बुवांना कटिंग बघा अशी देतोय. रुसलीच नाही राधा मनमोहना. हे बुवा, रुसलीच नाही राधा मनमोहना. देते मी पप्पी कुंजवनामध्ये भेटना. तू भेटना एकदा भेटना. मधुर बासरी ऐकवना. रुसलीच नाही राधा मनमोहना. देते मी पप्पी कुंजवनामध्ये भेटना. रुसलीच नाही राधा मनमोहना. देते मी पप्पी कुंजवनामध्ये भेटना.
विचारत नाही, पण कृष्णाच्या अगोदर जे राधाकृष्णाचं नाव घेतलं जातं त्याचं उत्तर बुवा याच्या पुढे आहे. बुवांना जी माझी गवळण दिली होती, तुझ्या माझ्या प्रेमाला गालबोट का लागले. 2 प्रश्न विचारले होते गवळणीमध्ये. कृष्णाला राधा विचारते असं का? मुळात या बुवाला गवळणच कळली नाही माझी. मनाच्या या अंतरी नाव तुझे कोरले, तुझे माझे नाते हे जगा वेगळे. भाव अंतरीचे नाही पुन्हा कळले, तुझ्या माझ्या प्रेमाला गालबोट का लागले, हे त्याला सांगायचं होतं. हा बुवा आताच्या जमान्यात गातोय. बुवा पहिलं शास्त्र पुराण पूर्ण अभ्यास करा, तुमच्या गुरुवर्यांना विचारा आणि नंतर या कार्यक्रमामध्ये या. बुवा हॅलो, हे पहा, दीपेश जावडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय आरती गोंडवर यांच्या स्मरणार्थ पार्वतीबाई मडवी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे श्री वागदेवी देवी कलावंत डिंगली कोंडवीवाडी कीबोर्ड मास्टर सुरज मडवी यांच्यासाठी 200 रुपये. बाळू विश्रांत गवताडे आणि चंद्रकांत बाबू गवताडे यांच्याकडून 501 रुपये. फॅमिली कट्टा तेजल, नीता, अश्विनी, दीपक या फॅमिली कट्ट्यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे पंकज प्रकाश खापरे यांच्या स्मरणार्थ प्रकाश खापरे यांच्याकडून 200 रुपये. प्रकाश गडके यांच्या संपूर्ण परिवाराकडून 200 रुपये. ऋणा मडवे हिचकडून 200 रुपये. नामदेव खाडे यांच्याकडून 500 रुपये. अपर्णा मडवे हिचकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा संगमेश्वर तालुका युवा अध्यक्ष सन्मान्य श्री प्रियल स्पोर्टचे मालक संदीपजी गीते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी समाजावरती एक गीत व्हावं, या गीतासाठी 500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे दिव्य दिलीप जोशी हिचकडून 100 रुपये. भानुरस घराण्यातील नामवंत शाहीर कैलासवासी रामचंद्रजी करंडे व रावजी करंडे यांच्या स्मरणार्थ संदीप करंडे व संतोष करंडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. या सर्व बक्षीस घेण्याचे श्री आई महालक्ष्मी नृत्य कला पथक मौजूद मंडळी सत्तेचारून आहोत. बुवा 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 माझ्या गणाची कटिंग दिली. बुवा पहिल्या गुरुवर्यांकडून माहिती करून घ्या गणाची, त्या विश्वविधात्याची. तो विश्वविधाता सृष्टी निर्माण करतो, त्या गणाची कट बुवा द्यायची नसते. प्रत्येक शाहीर आपापल्या परीनं त्या गणाचं गाणं ज्या रंगमंचावर गात असतो त्या गणाची बुवा कधीच कट द्यायची नसते. पहिली गुरुवर्यांकडून माहिती करून घ्या बुवा. बुवा आता गायकी कशी असते आणि शेर कसे असतात ना, ते एका गाण्यातच तुला कसे दाखवते ते बघ. हॅलो, माहेर दिलीप शेगवण यांच्याकडून 101 रुपये आले, त्यांचे नाथ मंडळावर. बुवा इथपर्यंत पोहोच. अहो बुवा तुम्ही पण युवा आणि मी पण युवा. अहो बुवा तुम्ही पण युवा आणि मी पण युवा. आज होऊ दे सामना जोरात, पाहू कुणाची किती होते हवा. अहो नाव जरी सुशांत असलं माझं, तरी शब्दात देऊन ठसन तुमचा उडवीन धुवा. अरे सखा ज्याचा राम, काय बोलतोय? अरे सखा ज्याचा राम, अशा गुरुवर्य सकारामांचा आहे मी छावा. दुसरा शेर बुवा. अरे असला जरी तू बादशाह, हे वीरबुवा, अरे असला जरी तू बादशाह, तरी मी चतुर बिरबल आहे. अरे तू जरी सव्वा शेर, अरे तू जरी शेर, तरी मी सव्वा शेर आहे. अरे तू जरी ताकदीने असलाच बलवान,
तरी मी ज्ञानाने गुणवान आहे आणि माझ्या समोर तू आज या शक्ती तुऱ्यात शेमडा पोर आहे. व विषय काय बघा, हर घर में आ रहे कई नाम हो, हर घर में आ रहे कई नाम, ते कई नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. विषय काय बघा, रण मैदानी ऐकत वाणी हो, आज मी गोवांच्या नावावर जाणार. गोवा बघ कसं आणलंय, रण मैदानी ऐकत वाणी याची फाटली हात भर रे, याच्यापेक्षा तो हिजडा बरा. काय म्हणतोय, याच्यापेक्षा तो हिजडा बरा, याला कसा म्हणावा वीर रे, यापेक्षा तो हिजडा बरा, याला कसा म्हणावा वीर रे. लायकीचा बिलकुल नाही जयद्रथ, बिलकुल नाही जयद्रथ, बिलकुल नाही जयद्रथ, भारातील कद्या अभिमन्यूच्या मस्तकी मारली होलात, मस्तकी मारली होलात, मस्तकी मारली होलात, वारता गडकार घेऊन वदे हो, वारता गडकार घेऊन वदे, करी सूर्यास्ता पूर्वी वदरे. त्याच्यापेक्षा तो हिजडा बरा, त्याच्यापेक्षा तो हिजडा बरा, याला कसा म्हणावा वीर रे, याच्यापेक्षा तो हिजडा बरा, याला कसा म्हणावा वीर रे. दुसरा विषय, बुवा तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्हाला तो विषय पटेल. दुसरा विषय, तेजस आले चालूनी खरं, हे तेजस, हे तेजस, तेजस आले चालूनी खरं, नव्हती जाणीव त्यांना वर, तेजस आले चालूनी खरं, नव्हती जाणीव त्यांना बर, हाती गांडीव धरून पडती पाहून तो आशुर, हाती गांडीव धरून पडती पाहून तो आशुर. अहो मरणाच्या भीतीनं दुर्योधन झाला स्वैरवर, हाती गांडीव धरून पळती पाहून तो असुर, हाती गांडीव धरून पळती पाहून तो असुर. हॅलो, हे पहा संकेत वरेकर यांचे लाडके भाऊजी यांच्यासाठी 200 रुपये.
भुवनच्या लुकसाठी तसेच संपूर्ण वारीसाठी सुशांत खाडे, प्रतीक भामटे, विनय काजरेकर, शुभम खांबे, तुषार गडशी, मयूर शिगवण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिले. या सर्वांचे महालक्ष्मी नृत्य कलाकार मजेश्री मंडळी सदस्य आहोत. त्याचप्रमाणे प्रज्योत जोशी आणि संकेत वारेकर यांच्याकडून खास भुवनसाठी खास शैलीवादक शिवम जोशी यांसाठी 101 रुपयाचे पारितोषिक. या सर्व बक्षिसांचे श्री आई महालक्ष्मी नृत्य कलाकार मजेश्री मंडळी सदस्य आहोत. धन्यवाद. हे पहा, सौ स्नेहा यशवंत बावदाने, गाव मुर्तवडे, धनगरवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमची पुतणी श्रीनिका आकाश भातडे हीच कडून खास भुवनच्या वादासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे आम्ही महालक्ष्मी नृत्य कलापदक मौजा सुडी मनिवावाडी आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. अहो रात्री या अंटीची आता अंटी वाजवली. काय बघा, मायावी शक्तीचा तू जादूगर, बाईला पाहून गाठलं सदार, दार गाठून रेष पाहून, दार गाठून रेष पाहून, कसा पडला रे लोचार, कसा पडला रे लोचार, कसा पडला रे लोचार, कसा पडला रे लोचार, बघा दम नाही हा बोचार, कसा पडला रे लोचार, बघा दम नाही हा बोचार. मायावी शक्तीचा तू जादूगर, बाईला पाहून गाठलं दार, दार गाठून रेष पाहून, दार गाठून रेष पाहून, कसा पडला रे लोचार, कसा पडला रे लोचार. हे पहा, पूनम नमित भोवड, रोहन रवींद्र सुतार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपये आले. त्याचप्रमाणे गणेश सनगरे आणि संकेत वरेकर यांच्याकडून ऑर्गन वादकांसाठी काहीतरी फरमाईश आहे, ती त्यांनी सांगायची आहे. यासाठी 101 रुपये आले. या सर्व बक्षिसांचे श्री आई महालक्ष्मी नृत्य कलापदक मौजेश्री मंडळी सदस्य आहोत. धन्यवाद. संदीप दादा गीते तुमची फरमाईश. आम्ही कुणब्यांची पोर, राब राबून शेतावर, आम्ही कुणब्यांची पोर, राब राबून शेतावर, आज प्रत्येक क्षेत्रात आम्ही कुणबी एक नंबर, आज प्रत्येक क्षेत्रात आम्ही कुणबी एक नंबर. हॅलो, शेवटचं गीत घेतोय. शक्ती दोऱ्याचा कोहिनूर हिरा, रामचंद्र घाणेकर बुवा यांच्यासाठी खास श्रद्धांजली म्हणून गीत गातोय. वाहतो श्रद्धांजली, वाहतो श्रद्धांजली, अश्रू नयनानी, येते डोळ्यात हे पाणी, सुनी झाली ही रंगभूमी, पोरके झालो आम्ही, आठवण येता रामचंद्र बुवांची, आले हृदय माझे भरूनी, वाहतो श्रद्धांजली, अश्रू नयनानी, येते डोळ्यात हे पाणी. या ठिकाणी माझी वारी समाप्त करतोय. धन्यवाद.